ही छोटी लक्षणं ENT डॉक्टरकडे जाण्याचे संकेत असू शकतात। नमस्कार, मी डॉक्टर सीमा वाघ, इंदौरवाला हॉस्पिटलमधून। बऱ्याच वेळेला मोठ्या आजारांआधी आपले शरीर छोटे छोटे संकेत देत असते, जसे की घसा वारंवार साफ करावा लागणे किंवा घशात खवखवणे। हे सायलेंट ॲसिड रिफ्लक्स म्हणजेच घशात ॲसिड वर येऊन आपल्या स्वरयंत्राला त्रास होऊ शकतो, नुकसान होऊ शकते। यामध्ये आपण दुर्बिणीद्वारे तपासणी करून ट्रीटमेंट करू शकतो। दुसरे असे की बऱ्याच लोकांना कानात एका बाजूने कमी ऐकायला येते किंवा कानात आवाज येतो। हे फक्त वॅक्समुळे नाही किंवा मळामुळे नाही, तर ॲकॉस्टिक न्यूरोमा सारख्या गंभीर आजाराचे लक्षण असू शकते। तर यामध्ये आपण काय करू शकतो? तर यामध्ये आपण आधुनिक श्रवण परीक्षण करून घेणे गरजेचे असते। यावरही निदान व शस्त्रक्रियेचा उपचार उपलब्ध आहे। बऱ्याच लोकांना नाकाच्या एका बाजूने श्वास घेण्यास त्रास होतो किंवा एक बाजू सतत बंद असते। यामध्ये डेव्हिएटेड नेझल सेप्टम किंवा ज्याला आपण नेझल पॉलिप म्हणतो, यासारखी लक्षणे दिसू शकतात। यामध्येही आपण एंडोस्कोपीद्वारे निदान करून उपचार करून घेऊ शकतो। तर या छोट्या लक्षणांकडे दुर्लक्ष अजिबात करू नका। हे छोटे लक्षणं आपल्या शरीराचे अलार्म सिस्टीम असतात। तर आजच आपल्या कान नाक घसा तज्ञ डॉक्टरांना भेटा व याचे निदान व उपचार जरूर करून घ्या।